आता फायनली मला तुम्ही सांगा, काल डरपोक लोक होती का ती तिथे संरक्षण द्यायला या तरुणाईला? जेव्हा मुलींवर केसेस पडत आहेत, पुढे येत आहेत का? कोणामध्ये तरी एकामध्ये हिंमत आहे का फडणवीस साहेबांना सांगायला की नाही यांच्यावरच्या केसेस मागे घ्या? आम्ही करतोय ना, पक्षाकडून आम्ही लढतोय. शिवसेना UBT@gmail.com याच्यावर ईमेल केला तर ह्या आंदोलनाशी निगडीत ज्या केसेस आहेत आम्ही लढतोय. तुम्ही त्यांना सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट लिगल प्रो बोनो, आणि आम्ही अजून ॲडव्होकेट्सना पण विनंती केली की ज्या कोणाला वाटतंय की देशासाठी पुढे यावं त्यांनी यांची केसेस लढाव्यात. एक मुद्दा राहून गेला या सगळ्या आंदोलनात, जेव्हा टीका सरकार आपली स्वतःचा बचाव करायचं की सरकारी पक्षाचे काही लोक बचाव करायचे, तर एक यू मे कॉल इट वॉट अबाउट री त्याला म्हणतात. ते वॉट अबाउट री सुरू होतं. ते म्हणतात की तुमच्याही काळामध्ये तुम्ही सरकारमध्ये असताना तेव्हाही MPSCचे पेपर लीक झाले होते किंवा इतर परीक्षांचे पेपर लीक होत होते, तेव्हा मात्र तुमची वेगळी भूमिका, आता मात्र वेगळी भूमिका. असं पहिली गोष्ट म्हणजे जे TETचं पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते खोटं बोलले. काल सुषमाताईंची जर आपण प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर बरोबर त्यांनी तारखानुसार त्यांनी सांगितलेलं की कधी घोटाळा झाला, कधी चौकशी झाली आणि कधी FIR झाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे एका व्यक्तीला वाचवायला कधी आम्ही असं एवढं काही बळ लावलं नाही आहे. आपल्याला आठवत असेल कुठचंही आंदोलन, आणि माझ्या आजोबांचे शब्द आहेत की जर शिवशाही म्हणजे काय किंवा आता भाजपला सांगायचं म्हणजे रामराज्य म्हणजे काय, जर कुठचं आंदोलन आलं तुमच्या दारावर तर मंत्र्यांनी जाऊन खालती त्यांना भेटलं पाहिजे. ते वाक्य पण खूप व्हायरल झालंय. होय, की मंत्र्यांनी खाली येऊन भेटून पाहिजे आणि ते आम्ही पाळत होतो. आणि ती पद्धत तेव्हाच सुरू झालेली ती मंत्र्यांनी येऊन भेटा. बरं, आमच्या वेळी आंदोलन करण्याची गरजच नव्हती. पण मग आता पुढे का तुमचा रविवारी मोर्चा होणार होता? निश्चित होणार. आता तिरंगा मार्च आहे अजून. बघा, जे काही अट्रॉसिटीज झालेल्या आहेत, ज्या काही आता अत्याचार झाले तुम्ही पाहताय, जे लाठीचार्ज झाला, जे काही झालं. पण मग उद्याचा मोर्चा होणारच. 10 मिनिटं थांबा, पण उद्धव साहेब आणि राजसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स आहे. अच्छा, त्या एकत्रित प्रेस कॉन्फरन्सची घोषणा होईल किंवा इथंच आत्ता तुम्ही टू द पॉईंट करून टाका दोघांबरोबर. दोघांची एकत्र इच्छा तर ती बाकीचे प्रेसवाले बाहेर आंदोलन करतील. कमलेशजी इस्तिफा दो. नाही, त्यांना आमचेच बांधव आहेत ते. खरं तर आम्ही सुद्धा या आंदोलनात बऱ्याच गोष्टी आम्हालाही नव्याने शिकायला मिळाल्या, कारण माध्यमांना तुम्ही जे सुरुवातीला मुद्दा म्हणता ती मी कुठेही एक माध्यम. पण तुम्हाला मी जेन्युनली सांगतो, कारण मी विरोधी पक्ष म्हणून बघतो, बरोबर आहे, आणि आम्ही कव्हरेज. आदित्य बिफोर यू मी सांगतो, आम्ही सुद्धा एक माध्यमकर्मी म्हणून, एक जबाबदार माध्यमकर्मी म्हणून सुद्धा या भूमिकेशी मी अजिबात म्हणणार नाही की त्या खोट्या आहेत गोष्टी ज्या माध्यमांवरती आरोप होत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. ते मी बऱ्यापैकी प्रमाणात, विशेष करून राष्ट्रीय माध्यमांबद्दल, मराठी माध्यमं तुम्ही जसं म्हणालात, मराठी माध्यमांबद्दल मी ते मान्य करणार नाही कदाचित बऱ्यापैकी प्रमाणात, पण राष्ट्रीय वाहिन्यांमधल्या गोष्टींबद्दल चर्चा नक्कीच होऊ शकते. त्या भूमिकेबद्दल त्याचा रोषाचा आम्हाला सामना करावा लागला. मुंबई फार वेगळी आहे. काल पण जर तुम्ही बघितलं, सगळे बिनधास्तपणे बाहेर आले होते. मुंबईत आवाज तुम्ही दाबू नाही शकत, कितीही कोणी तुम्ही शहनशाह असलात तरी आवाज दाबू नाही शकत. आणि मुंबईमध्ये मी पाहतो ज्या चॅनल्सना गोदी मीडिया म्हणून पण टॅग लागलाय, त्यांचे रिपोर्टर्स वगैरे जे असतात, पत्रकार असतात, ते बिचारे तरी अजून न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतात किंवा राहण्याचा प्रयत्न करतात, वरतून दबाव आला तरी. बरं, आता पुढची दिशा, आता ह्या तरुणाईला तुम्हाला एक दिशा मिळालेली आहे त्याची. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा, तुम्ही हे विषय मांडत आलेलाच आहात त्याच्यापूर्वी, आता पुन्हा आम्ही तुम्हाला नव्याने हे बघतो. आता इथून पुढे तुम्हाला असं वाटतं एक या भूमिकेतून पुढे जाताना तरुणाईचे विषय घ्यावे किंवा तेच खरं तर रिझल्ट ओरिएंटेड काम करू शकतो? नाही, मला वाटतं जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे न्याय हक्कासाठी लढायला लागतं, तिथे आम्ही लढत राहू. पण मग पक्ष म्हणून की आता जसं तुम्ही विविध पक्षांचं काम काय असतं बघा, पक्ष म्हणजे काय असतं, विचारधारा आपल्या काही थोड्याफार इकडे तिकडे असू शकतात, तुमची एक वेगळी असू शकते, माझी एक वेगळी असू शकते, पण इव्हेंच्युअली आपण सगळे एका देशासाठीच काम करतो ना. आज भारत विरुद्ध भाजप झालंच ना. जे देशाविरुद्ध काम करत होते, भारत उभं राहिला त्यांच्या विरुद्ध. मग मी तेच म्हणतो, पुढची आता दिशा पक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना इन्कॉर्पोरेट करणार आहात. अभिजित दिपकेंचं काय, तुम्ही त्यांना भेटा, सुरुवातीच्या काळात तुमच्या पक्षानेही त्यांच्याबद्दल एक शंका उपस्थित केली होती. आम्ही उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून सोनम ट्विट केला होता, नाही पण ते त्यांनी लगेच हे केलं ना, कारण तो आता सगळं आता तेव्हा पण तसंच होतं. आणि उद्धव साहेब जी पक्षाची भूमिका ठरवतात, आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसापासून, काल परवाकडे राऊत साहेब, उद्धव साहेब, आम्ही सगळेच. आता बघा कसं आहे की दुसरी गोष्ट ही पण आहे की सोनम वांगचुक हे पण 30 दिवस उपोषण करतच होते. भले भेटणार तेवढ्यात, आता बघू. आता त्यांना जोर जबरदस्ती हॉस्पिटलमधून बाहेर पडायला लागले. त्यांनी परत सांगितलं की करायची तर अटक करा, हिंमत असेल तर. पण अभिजितचं खरोखर कौतुक आहे की सगळं काही झेलून तो तिथे बसला. आदित्य, जाता जाता शेवटचा प्रश्न की तुमच्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आंदोलन ही मी ऐतिहासिक घटना म्हणेन, कारण माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत मी जेवढी आंदोलनं बघितली आहेत त्यातलं हे सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट आपण म्हणू शकतो. आणि कदाचित याच्यातलं की या तरुण पिढीने बघितलं सगळ्यात मोठं आंदोलन ज्याचा रिझल्ट इथे तरुणांनी दाखवलेला आहे. आदित्य ठाकरेंना एक पॉलिटिकल ऑब्झर्वर म्हणून, एक राजकीय नेते म्हणून नाही,
या आंदोलनाचे 3 टेकअवेज काय वाटतात तुम्हाला? 3% एक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ती एक जी शिवाजी पार्कची मुलगी आहे जिने ते पोलिसांचं हे ठरलं, अहिर, हां, हा रिया आहे की प्रिया अहिर, हां. तिचा फोटो तो तियाननमेन फोटोसारखा होता, तियाननमेन स्क्वेअरचा फोटोसारखा होता. जी. हा ते खूप बोलकं चित्र आहे की एक तरुण मुलगी परत पूर्ण बळ जे काही सरकार घेऊन येईल त्याला झुकवू शकते, थांबवू शकते. केस होईल काय होईल घाबरली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी काही तरुणाई उतरली, मी परत एकदा सांगतो, आपल्याला वाटायचं हे नवीन शब्द शिकवत होते, त्यांनी नवीन हिमतीची भाषा शिकवली आपल्याला. जी, खरं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कितीही मोठं तुमचं सरकार असलं, कितीही तानाशाहीमध्ये तुमचा विश्वास असला, तुम्हाला वाटलं की तुम्हाला हरवू शकत नाही, EVM आहे माझ्यासोबत, पूर्ण जे काही जसं बंगालमध्ये मिलिटराईज केलं, तुम्ही थोडेफार इकडे तिकडे जिंकू शकता. पण जर तुम्ही लोकांकडून डिस्कनेक्ट झाला, जसं आत्ता भारत विरुद्ध भाजप झालेलं आहे, तर तानाशाहीला जावं लागतं. आणि जे अधिकारी त्यांच्यासाठी काम करतात, जे अधिकारी लोकांवर अत्याचार करतात, त्यांना न्यूरमबर्गसारखे ट्रायल्स फेस करायला लागणार. राजकीय नेते म्हणून तुमचं ऑब्झर्वेशन काय? हा गेल्या काही वर्षात राजकीय काळातला हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. राजकारणात असून एकच ऑब्झर्वेशन आहे माझं की आमचं म्हणजे मी काय स्वतःचं पक्षाचं कौतुक करायचं म्हणून नाही, पण भारत विरुद्ध भाजप जेव्हा चालला होता तेव्हा आम्ही शांत बसलो नाही. देशाचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा शांत बसलो नाही. देशाच्या आंदोलनाची जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही तिथे हजर राहिलो. ही फक्त अभिमानाची नाही, तर एक मनापासून ज्याला बोलतो ना, एक खूप सॅटिस्फाईंग गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय पडसाद वॉज ऑलवेज ऑन द राईट साईड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही घाणेरडं राजकारण चाललं आहे, लोक विकत घेण्याचं, आमदार फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं, ते विकत घेण्याचं, त्याच्यात आम्ही नाही होत, ह्याचा मला अभिमान आहे. राजकीय पडसाद त्याचे उमटतील पुढच्या काळात. मला वाटतं बघा, आता हे राजकारणात तुम्ही ह्याच्यात रीडच नाही केलं पाहिजे की इलेक्शन वगैरे. दिस इज अ मोमेंट बिगर देन इलेक्शन्स. मला एक आत्ताच दिस इज डेमोक्रेसी. मी येताना प्रतिक्रिया बघत होतो धर्मेंद्र प्रधानच्या रेझिग्नेशनच्या, त्याच्यात एक प्रतिक्रिया मी अशी वाचली की दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. तुम्हाला असं वाटतं? मी त्या दिवशीच सांगितलं आहे, मंत्रीप्रधान ते प्रधानमंत्री कधी ट्रान्झिशन होईल हे आता सरकारच्या पुढच्या पावलांवर आहे. आदित्यजी, खूप खूप आभार. आज एक खूप महत्त्वाचा हा क्षण आहे आणि या क्षणाला आपण हा इंटरव्ह्यू करतो, ही खूप मोठी बाब आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं मुलाखतीच्या की हा एक हिस्टॉरिक मोमेंट आहे आमच्यासारख्यांना, तुमच्यासारख्यांना, की तरुणाई काय करू शकते हे दाखवून दिलेलं आहे. तरुणांचं नेतृत्व तुम्ही करतायत. तुमच्यासाठी सुद्धा यातनं अनेक धडे आहेत आणि सगळ्यांसाठीच असावेत, राजकीय व्यवस्थेसाठी, माध्यमांसाठी आणि सगळ्यांसाठीच. आज या मुलाखतीसाठी आपण इतक्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आपलं मागच्या वेळी पण असंच झालेलं. हो, त्या दिवशी काय झालं? संयुक्त हे होती आणि आपण